पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मधील असलेले जे पोलीस आहेत त्यांचा हलगर्जीपणा आता आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे. तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये काही पोलिसांनी किंवा काही जे ऑफिसर्स आहेत तर त्यांनी 25 जानेवारी रोजी एका आरोपीला अटक केलं होतं, दिलीप जयस्वाल नावाच्या. आणि त्याच्यावर असलेले जे गुन्हे होते ते खूप जास्त गंभीर होते, म्हणजे फसवणुकीचे, कोणाला लुबाडण्याचे किंवा बऱ्याच गोष्टींचे, 2-3 गोष्टींवरचे त्याच्यावर गुन्हे होते. आणि आपल्याला जसं माहितीये की आर्टिकल 21 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्यानुसार जो कोणता आरोपी आहे तर ज्यावेळेस आपण त्या आरोपीला पकडतो त्यावेळेस 24 तासाच्या आत त्याला न्यायालयात न्यावं लागतं. परंतु आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीला ज्यावेळेस 25 जानेवारी रोजी पकडलं होतं त्यावेळेस त्याला दुपारी म्हणजे सकाळी 11:30च्या वेळेस त्याला पकडलं होतं. परंतु त्याला न्यायालयात 26 जानेवारीला 2:30च्या सुमारास नेलं होतं, म्हणजे दुपारच्या 2:30 वाजता. म्हणजे त्यावेळेस 24 तास होऊन गेले होते. आणि त्यावेळेस आता त्या म्हणजे आतमधल्या इंटरनल काय गोष्टी होत्या की पोलिसांचा हलगर्जीपणा होता का, खरंच काही प्रॉब्लेम झाले होते त्याच्यामुळे त्याला वेळेत न्यायालयात नेता नाही आलं. आणि म्हणून जजनी त्याला आता जामीन मंजूर केलेली आहे. कारण की 24 तासाच्या आत जर तो न्यायालयात असता तर त्याचा पुढचे आरोप किंवा त्याला पुढची डेट दिली असती की त्याला पुढच्या त्याच्यावर कशा पद्धतीने कारवाई केली असती याचा न्याय त्या दिवशी न्यायालयात मिळाला असता. परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे किंवा पोलिसांचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे तो आरोपी वेळेत न्यायालयात नव्हता. आणि त्याच्यामुळे जे जज पण आहेत त्यांनी पण ही गोष्ट सांगितलेली आहे की जर पोलिसांची हलगर्जीपणा करत असतील किंवा त्यांच्या काही प्रॉब्लेममुळे आरोपी जे आहेत ते आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये खुलेआम वावरतील, कारण की त्यांना अशा गोष्टींमुळे, पोलिसांच्या चुकीमुळे त्यांना जामीन द्यावी लागलेली आहे. आता जर पोलीसच जर या गोष्टींमध्ये लक्ष देणार नाही तर हे जे आरोपी आहेत तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार? आणि जर तुमच्या आमच्यासारखे जे साधारण व्यक्ती या परिसरामध्ये वावरतात आणि आपल्याला माहित नसेल की आपल्या आजूबाजूला आरोपी जो आहे तो जामिनेमध्ये खुलेआम घुमतोय तर त्याची काळजी कोण घेणार? या गोष्टीवर आता म्हणजे आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार वारजे पोलिसांवरही आता जी पुढची इन्व्हेस्टिगेशन आहे ती लागणार आहे. आणि जे काही होतंय त्याची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळ.